माथेरानला फॅमिली सोबत येण्यासाठी शोधत आहात एक खास हॉटेल, जिथे प्रत्येक सुट्टी बनते एक सुंदर आठवण. माथेरान रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 7 मिनिटांच्या अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं सेसिल हॉटेल माथेरान. फॅमिलीसाठी प्रशस्त एसी रूम्स, शांत आणि आरामदायी प्रायव्हेट विलाज, मुलांसाठी खेळण्यांची खास व्यवस्था आणि आनंददायी स्विमिंग पूल, तसंच स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजनासाठी प्रशस्त डायनिंग हॉल. आराम, आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले खास क्षण हे सगळं अनुभवण्यासाठी भेट द्या सेसिल हॉटेल माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आत्ताच कॉल करा आणि तुमचा फॅमिली मुक्काम निश्चित करा. ममदापूर येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीजवळ एका अज्ञात महिलेच्या संशयास्पद हालचाली आढळल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून जादूटोण्याचा संशय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी सकाळी सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास बुरखा परिधान केलेली एक महिला गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीजवळ आली. विहिरीजवळ काही काळ थांबून ती काही मंत्रोच्चार करत असल्यासारखी दिसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यानंतर तिच्याकडे असलेली काही संशयास्पद सामग्री तिने विहिरीत टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही ग्रामस्थांनी संबंधित महिलेचे फोटो काढल्याचे सांगितले असून हे फोटो सध्या गावात चर्चेचा विषय ठरले आहेत. तक्रारीनुसार संशयित महिला नंतर तेथून निघून जवळील एका इमारतीत गेली, मात्र त्यावेळी तेथे इतर महिला नसल्यामुळे तिची चौकशी करता आली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ममदापूर गावात पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत हीच विहीर असल्याने या घटनेने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विहिरीत नेमके काय टाकण्यात आले याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी गावकऱ्यांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत. काही ग्रामस्थांनी या घटनेचा संबंध थेट जादूटोण्याशी जोडत गंभीर संशय व्यक्त केला. विशेष म्हणजे यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या घटना घडल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर पोलिसांना माहिती देण्यात आली असून पुढील चौकशी सुरू असल्याचे समजते. तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.